आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही बदल शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत, या योजनेचे जे पैसे जमा होणार आहेत, अगदी अकाउंटमध्ये पैसे येऊपर्यंत जी प्रोसेस चालणार आहे, त्या प्रोसेसमध्ये वेळोवेळी बदल होत आहेत, मोठे निर्णय घेतले जात आहेत आणि या सर्व गोष्टींची माहिती हवी असेल, लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट जाणून घ्यायचे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं, जेणेकरून लाडकी बहीण योजनेची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। चला तर मग सबस्क्राईब करून ठेवा। सुरुवात करूया व्हिडिओला। पहा, लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा झाल्याच्या नंतर या योजनेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन पहिल्यांदा नारी शक्ती दूत ॲपवर सुरू करण्यात आले। राज्यामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज या ॲपवर केले आणि त्यानंतर पाहू शकता की काही कारणास्तव हे ॲप जे आहे ते बंद करण्यात आलेलं होतं, परंतु पहा ॲप सुरू झालेलं आहे, ॲप व्यवस्थित चालत आहे, त्याचबरोबर पोर्टल देखील सुरू आहे। तर आता आपण ऑनलाईन अर्जासंदर्भात माहिती पाहूया। तर अगोदर नारी शक्ती दूत ॲप आपण ओपन करून पाहूया। तर पहा, अशा पद्धतीने नारी शक्ती ॲप ओपन झालेला आहे। इथं पाहू शकता पहिली स्क्रीन आहे, या ठिकाणी ॲप ओपन झालेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली मोठी अपडेट आहे। अगोदर ॲप जे आहे ते ओपनच होत नव्हतं, ॲप हँग होत होतं, त्या ठिकाणी लोड जास्त असल्यामुळे ॲपचा प्रॉब्लेम होत होता, परंतु आता ॲप जे आहे ते सुरळीत चालत आहे। तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली माहिती जाणून घेत आहोत। यामध्ये पहा, जे केलेले अर्ज आहेत त्यावरती तुम्हाला तुमचा अर्ज जो आहे तो पाहता येणार आहे, अर्जाचं स्टेटस काय असणार आहे ते पाहता येणार आहे। तर पाहूया। तर इथं पाहू शकता माझा जो अर्ज आहे मी केलेला तो अप्रूव्ह झालेला आहे। अर्जाचं स्टेटस तुम्हाला लगेच चेक करता येणार आहे। काही दिवसापूर्वी हे ॲप ओपनच होत नव्हतं, तुम्हाला स्टेटस पाहता येत नव्हतं, परंतु आता ॲप ओपन होत आहे, तुम्हाला तुमचं स्टेटस जे आहे ते पाहता येणार आहे। तसेच आता नवीन फॉर्म संदर्भात पहा, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जो फॉर्म आहे तो ओपन झालेला आहे। या ठिकाणी फक्त हा फॉर्म सबमिट होतो का नाही या संदर्भातलं आणखीन म्हणजे हा फॉर्म मी भरून पाहिलेला नाही, त्यामुळे तो सबमिट होत आहे का नाही हे नक्की सांगता येत नाही। फॉर्म माझे भरायचे झालेले आहेत, जर तुमचा फॉर्म भरायचा झालेला नसेल तर नक्की पोर्टलवर भरण्या अगोदर या ठिकाणी तुम्ही एक वेळेस चेक करू शकता की इथं तुमचा फॉर्म भरून घेतला जात आहे का। तर पहा, फॉर्म ओपन झालेला आहे आणि फॉर्म संदर्भातली माहिती आहे तुम्हाला। आधार कार्डप्रमाणे तुमचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर पतीचं नाव, त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, जन्मदिनांक, अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, जिल्हा, गाव, शहर, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका, पिनकोड, जी काही माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ती सर्व माहिती भरायची आहे। त्यानंतर डॉक्युमेंट देखील तुम्हाला कोणकोणते लागणार आहे, तर पहिलं आधार कार्ड लागणार आहे, आदिवास प्रमाणपत्र, जन्माचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, या 3 पैकी एक कुठलंही दिलं तरी चालणार आहे। त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र, नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड। त्यानंतर पहा, पुढचं डॉक्युमेंट आहे अर्जदाराचं हमीपत्र आणि बँक पासबुक। त्यानंतर इथं पाहू शकता महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर पतीचे कागदपत्र तुम्ही अपलोड करू शकता आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे आणि इथं ॲक्सेप्टवरती क्लिक करून त्यानंतर तुम्हाला तुमची माहिती जतन करून त्या ठिकाणी हा फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे। तर पहा, एक वेळेस ट्राय करायला हरकत नाही। आता ॲप सुरळीत चालत आहे, तसेच पोर्टल देखील व्यवस्थित चालत आहे। पोर्टलची जी लिंक आहे ती तुम्हाला नारी शक्ती दूत ॲपवरतीच पाहण्यास मिळणार आहे। इथं पाहू शकता पोर्टलची जी लिंक आहे ती इथंच देण्यात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही या पोर्टलवरती जाऊन तुमचा फॉर्म देखील भरू शकता। जर ॲपवर हा फॉर्म जर सबमिट झाला नाही तर तुम्ही इथं या लिंकच्या माध्यमातून, पोर्टलच्या माध्यमातून तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्ही भरू शकता। एक वेळेस ट्राय करा। नारी शक्ती दूत ॲप व्यवस्थित चालत आहे। आता फॉर्म जे भरण्यात येत आहे ते ॲक्सेप्ट केले जातात का नाही हे चेक करणं देखील गरजेचं आहे, त्यामुळे एक वेळेस ट्राय करायला हरकत नाही। तर नारी शक्ती दूत ॲप संदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे। ॲप व्यवस्थित चालत आहे आणि पोर्टल देखील व्यवस्थित चालत आहे। ज्यांचा फॉर्म राहिलेला आहे भरायचा किंवा ज्यांचा फॉर्म चुकलेला आहे त्यांच्या संदर्भात त्यांना फॉर्म एडिट करता येणार आहे। तर लवकरात लवकर तुम्ही हे ॲप ओपन करून तुमचा फॉर्म एडिट करून घेऊ शकता किंवा पोर्टलवर जाऊन फॉर्म भरू शकता। कालावधी खूप आता कमी, जसं कालावधी कमी राहणार आहे तसं लोड होणार आहे, पोर्टल देखील व्यवस्थित चालणार नाही, त्यामुळे राहिलेल्या कालावधीमध्ये लवकर फॉर्म भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। 17 ऑगस्टला
लाडकी बहीणचा पहिला हप्ता मिळणार आहे आणि या हप्त्यासंदर्भात ज्या काही अपडेट असतील, लाडकी बहीण योजनेचे जे अपात्र फॉर्म आहेत त्या संदर्भात ज्या काही अपडेट असतील, पेंडिंग फॉर्म संदर्भातले अपडेट तर जाणून घ्यायचे असतील तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता आणि परत एकदा सांगते, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.